इकडे लक्ष द्या. फोकस ऑन द आउटकम नॉट ऑन द ऑब्स्टॅकल. टुडेज मोटिवेशनल कोट. म्हणजे सरळ सरळ एखादी गोष्ट करत आहे आपण. समजा सपोज एक सिंपल एक्झाम्पल देतो तुम्हाला. आता समजा तुम्हाला एका महिन्यामध्ये 1600 मीटर तुम्हाला ग्राउंड मारायचंय. करायचंय काय करायचंय? ग्राउंड. ठीक आहे. मग तुम्ही 1 दिवस प्रॅक्टिस केली, 2 दिवस प्रॅक्टिस केली, तिसऱ्या दिवशी पाऊस आला. काय आला? पाऊस. तर तुम्ही जेव्हा सकाळी उठाल तेव्हा हा विचार नाही करायचा की आज पाऊस आहे. पाऊस म्हणजे काय झाला? ऑब्स्टॅकल. तुमच्या मार्गात अडथळा झाला. तो विचार कशाचा करायचा? आउटकम. काय आउटकम भेटलं पाहिजे आपल्याला? फोकस कशावर करायचा? फक्त आपल्या रिझल्टवर. आउटकम आपल्याला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, म्हणजे पाहिजेच. पेन नाही, पेन्सिल नाही, बाकीच्या गोष्टी नाही, माझ्याकडे गाईड नाही, मोबाईल नाही, म्हणून ह्या गोष्टीला साईडला ठेवायचं. फक्त फोकस करायचा आपल्याला पाहिजे काय, फायनल मध्ये आपल्याला कोणता रिझल्ट पाहिजे. समजलं? फोकस ऑन आउटकम नेहमी लक्षात ठेवायचं. तुम्हाला डिस्ट्रॅक्शन करायला भरपूर गोष्टी असतील. आता गणेश चतुर्थी, डीजे वाजतील, लगेच अभ्यास करताना लगेच बाहेर जायचं. करा, सर्व गोष्टी करा, फक्त प्रत्येक गोष्टीला वेळ द्या. ठीक आहे. जीवनामध्ये किंवा आता जीवन तर थोडं दूर आहे तुमचं सध्या 10वी मध्ये एवढं लक्षात ठेवा की फक्त डेली अभ्यास झालाच पाहिजे कोणत्याही कंडिशन मध्ये. मग तुम्ही किती तास टाइमपास करा, पण अभ्यास जेवढा व्हायचा तेवढा झालाच पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामुळे अशा गोष्टी जर केल्या तुम्ही तरच तुम्हाला काय मिळेल? आउटकम. आउटकम म्हणजे सरळ सरळ काय? पॉसिबल रिझल्ट तुमचा. ठीक आहे. 4 क्वेश्चन बाकी आपले. चॅप्टर खूप लंब चाललं आपले. क्वेश्चन नंबर 12 बघा. थोडा डिफरंट क्वेश्चन आहे. याच्या कंडिशन आहे ना थोडा डिफरंट आहे. द डिफरन्स बिटवीन स्क्वेअर ऑफ 2 नंबर इज 120. डिफरन्स बिटवीन स्क्वेअर ऑफ 2 नंबर इज 120. 120 डिफरन्स आहे. किती डिफरन्स आहे? 120. कशामधला? स्क्वेअर. स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज ट्वाइस द ग्रेटर नंबर. मग आपण ग्रेटर नंबर घेऊ. काय घ्यावं लागेल? स्मॉलर नंबर. लेट द स्मॉलर नंबर इज एक्स. आता ग्रेटर नंबर फाइंड करू आपण. स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर. आता फ्रॉम गिवन कंडिशन स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर, याचा स्मॉलर नंबरचा स्क्वेअर जर केला आपण, स्मॉलर नंबरचा जर स्क्वेअर केला, बघा, स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज ट्वाइस द ग्रेटर नंबर. डायरेक्ट इथे टाका ट्वाइस द ग्रेटर नंबर. असंच टाका डायरेक्ट ट्वाइस द ग्रेटर नंबर. ठीक आहे. स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज ट्वाइस द ग्रेटर नंबर. परत समजून घ्या, कन्फ्युजन नका होऊ देऊ. द स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज, स्मॉलर नंबर एक्स घेतला, त्याचा काय केला? स्क्वेअर. इज म्हटलं की काय टाकतो आपण? इज इक्वल टू, हा ट्वाइस द ग्रेटर नंबर आहे. कशाच्या? ग्रेटर नंबरच्या दुप्पट. आता म्हणून म्हटलं थोडी कंडिशन ही डिफरंट आहे. या चॅप्टर मध्ये ही कंडिशन थोडी डिफरंट आहे, कारण आतापर्यंत काय व्हायचं, आपल्याला डायरेक्ट दुसरा टर्म भेटून जायचं. इथं आपल्याला काढावं लागणार आहे. मग ग्रेटर नंबर काय आला तुमचा? ग्रेटर नंबर इज इक्वल टू काय होईल? एक्स स्क्वेअर अपॉन 2. ही झाली कंडिशन तुमची. काय झालं? ग्रेटर नंबर आला तुमचा एक्स स्क्वेअर अपॉन 2. ठीक आहे. आता त्यांनी पुढे काय म्हटलेले? द डिफरन्स बिटवीन स्क्वेअर ऑफ 2 नंबर इज 120. नाउ डिफरन्स किती त्यांचा? डिफरन्स बिटवीन देअर स्क्वेअर, डिफरन्स बिटवीन देअर स्क्वेअर इज 120. ठीक आहे. परत एकदा रिव्हिजन करतो. स्मॉलर नंबर एक्स घेतला आपण. काय घेतला? एक्स. ग्रेटर नंबर काय होता? स्मॉलर नंबरचा जो स्क्वेअर होता तो ग्रेटर नंबरच्या दुप्पट आहे. कशाच्या दुप्पट आहे? ग्रेटर नंबरच्या. मग ग्रेटर नंबर काय येईल? हे दोन जे मल्टिप्लिकेशन मध्ये होते, कुठे गेले ते? डिव्हिजन मध्ये. म्हणजे सरळ सरळ स्मॉलर नंबर आला एक्स आणि ग्रेटर नंबर काय आला? एक्स स्क्वेअर अपॉन 2. ठीक आहे. डिफरन्स बिटवीन देअर स्क्वेअर इज, या दोघांच्या स्क्वेअर मधला डिफरन्स 120 आहे. मग आता बघा, स्मॉलर नंबर स्मॉलच राहणार आहे. स्मॉलर नंबर काय राहणार आहे? स्मॉलच राहणार आहे. ग्रेटर नंबर काय राहणार आहे? ग्रेटर. मग डिफरन्स घेण्यासाठी आपल्याला एक्स स्क्वेअर बाय 2 अगोदर पाहिजे का एक्स अगोदर पाहिजे? डिफरन्स कधी येत असतो? मोठा नंबर अगोदर. याचा स्क्वेअर, याचाही स्क्वेअर आहे, लक्ष द्या बघा. द डिफरन्स बिटवीन स्क्वेअर ऑफ 2 नंबर, स्क्वेअर ऑफ 2 नंबर म्हणजे याचाही स्क्वेअर करावा लागेल आपल्याला. एक्स स्क्वेअर अपॉन 2 याचा
स्क्वेअर मायनस स्मॉलर नंबरचा स्क्वेअर यांचा डिफरन्स आहे 120. किती आहे? 120. मग आपण याला जर सॉल्व्ह केलं तर काय होईल? x ची पॉवर 4 अपॉन मध्ये 4 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 120. 4 ने जर आपण भाग याला 4 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल? x ची पॉवर 4 मायनस 4x स्क्वेअर इज इक्वल टू 480. किती? 480. त्याच्यानंतर 480 ला इकडे आणा, x ची पॉवर 4 मायनस 4x स्क्वेअर मायनस 480 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता काय आहे? हे x ची पॉवर 4 आतापर्यंत येत होतं का आपल्याकडं? येत होतं का? नाही. मग आता याच्यात थोडी एक टेक्निक वापरावं लागेल तुम्हाला. लेट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एम. काय घ्यायचं? एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय घ्यायचं? एम. बघा आता हे एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर असतो हा. 4 म्हणजे किती असतं? एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर. आपण एक्स स्क्वेअरला काय घेतलं? एम. म्हणजे इथं काय उरेल? फक्त एम स्क्वेअर. एक्स स्क्वेअरला काय घेतलेलं आहे? एम. आता कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 480 आहे? म्हणजे मायनस मध्ये मायनस सी मायनस म्हटल्यानंतर आपण फरक चेक करणार आणि कोणत्या दोन संख्यांचा फरक 4चा आहे? गुणाकार 480 आणि फरक 4 किती? नाही नाही, फरक 4 आला पाहिजे ना आपला. फरक त्या दोन संख्यांचा फरक 4 आला पाहिजे. मग याच्यासाठी 48 बघा पहिले कोणाकोणाचा गुणाकार आहे. 8 गुणिले 6 त्याच्यानंतर 12 गुणिले 4 परत फरक 4 आला पाहिजे असे नंबर पाहिजे आपल्याला. तुम्हाला त्याला वेगळं करावं लागेल. मग 480 ला बघा, 480 ला 48 गुणिले 10 करावं लागेल. 48 चे भाग काय पडतात? 24 2 याचे 5 2 5 दुनी 10 10 दुनी 20 24 आणि 20 ही फॅक्टर पाडण्याची पद्धत आहे. तुम्हाला 11वी मध्ये सांगेल मी. 24 आणि 20 किती नंबर आले ते? 24 आणि 20. बघा आता फरक 4चा येऊन राहिला का नाही? थोडं लक्षात राहू द्या फक्त की कसे पाडले म्हणून. 48 ला वेगळं केलं, 5 ला वेगळं केलं, तेव्हा फॅक्टर भेटली तुम्हाला. 5 दुनी 10 10 गुणिले 2 20. तेवढं लक्षात राहू द्या. कारण ह्या गोष्टी कन्सेप्ट असतात पोरं, या शिकू शकत नाही. कोणतीच टीचर ह्या गोष्टी तुम्हाला शिकू शकणार नाही. ह्या मनाच्या गोष्टी असतात फॅक्टर पाडणं. ठीक आहे. 24 आणि 20. आता फरक कसा आहे? पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? निगेटिव्ह. मग मोठ्या संख्येला काय द्यावं लागेल? मोठ्या संख्येला द्यावं लागेल तुम्हाला मायनस. ठीक आहे. बरं, हे फॅक्टर इथं लिहून घेऊ. एम स्क्वेअर मायनस 24m प्लस 20m मायनस 480 इज इक्वल टू 0. काही घाबरू नका, क्वेश्चन काही डिफरंट नाही आहे. फक्त एक्स स्क्वेअर, एक्स ची पॉवर 4 आहे ना, तिथं आपण काय ठेवलं? एम. म्हणजे याला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आणलं, क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आणलं. क्वाड्रॅटिक इक्वेशनची डिग्री किती असते? 2. याच्यातून काय कॉमन निघेल? एम. एम मायनस 24. हे ब्रॅकेट ॲज इट इज समोर द्या. एम मायनस 24. एम ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 20 येतील, प्लस 20 इज इक्वल टू 0. एम मायनस 24 एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एम प्लस 20 इज इक्वल टू 0. ठीक आहे. एम इज इक्वल टू 24 और एम इज इक्वल टू मायनस 20. ठीक आहे. इथपर्यंत आलं. तुम्हाला फर्स्ट चॅप्टर आठवतं का? फर्स्ट चॅप्टर आठवतं का तुम्हाला? आपण एम ची व्हॅल्यू जी घेतलेली होती तिला काय करतो आपण? काय करतो? त्याला परत वापस देऊन टाकतो. ठीक आहे. सेम गोष्ट अशी करायची. सोपं आहे, काही अवघड नाही. बट एम इज इक्वल टू काय आहे? एक्स स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं? 24 और एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 20. आता बघा, मायनसचा स्क्वेअर काढला का आतापर्यंत आपण कधी? मायनसचा स्क्वेअर काढला का? नाही. त्याच्यासाठी तुम्हाला 11th मध्ये एक चॅप्टर आहे कॉम्प्लेक्स नंबर. काय सगळे शिकलेले तुम्ही? रिअल नंबर, रॅशनल, इरॅशनल वगैरे वगैरे सगळे नंबर शिकलेले. याच्या व्यतिरिक्त अजून एक नंबर प्रकार पडतो, त्याला म्हणतात कॉम्प्लेक्स नंबर. कोणता नंबर? जे मायनसचे रूट असतात त्यांचा तो नंबर असतो. ठीक आहे. फक्त ते तेवढं लक्षात राहू द्या. देअर म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 20 इज नॉट पॉसिबल. इज नॉट पॉसिबल. ठीक आहे. आता एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 24 आहे. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे? 24.
एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 24 विचार करा. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे 24. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 24. एक्स स्क्वेअर म्हणजेच काय रे? ग्रेटर नंबर. ट्वाइस द ग्रेटर नंबर. एक्स स्क्वेअर म्हणजेच काय तुमचा? ट्वाइस द ग्रेटर नंबर. इथं जर नसेल समजलं तर ग्रेटर नंबर काय तुमचा? एक्स स्क्वेअर बाय 2. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण सुरुवातीला एक्स ची व्हॅल्यू काढू. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 24 आहे. एक्स ची व्हॅल्यू काय येईल? प्लस मायनस रूट 24 आहे. 12 वाली पाहिजे. रूट आहे ना. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 24. एक्स ची व्हॅल्यू आली प्लस मायनस 24. म्हणजे स्मॉलर नंबर काय येईल? स्मॉलर नंबर काय येईल? स्मॉलर नंबर काय येईल? एक तर प्लस 24 किंवा मायनस 24. तुम्हाला सांगितलं क्वेश्चन वेगळं आहे थोडं. स्मॉलर नंबर येईल एक तर प्लस 24 किंवा मायनस 24. तुमच्या बुकमध्ये दोन्ही आन्सर शक्यतो असतीलच. एक्स ची व्हॅल्यू प्लस 24 आणि मायनस 24 म्हणजे स्मॉलर नंबर एक तर प्लस 24 किंवा मायनस 24. आता ग्रेटर नंबर काढायचा आपल्याला. ग्रेटर नंबर काय आहे? आता इथे लिहू शकता तुम्ही देअरफॉर स्मॉलर नंबर इज इक्वल टू काय आला? 24 और मायनस 24. आता ग्रेटर नंबर काढायचा आपल्याला. काय काढायचा? ग्रेटर नंबर. आता मला एक गोष्ट सांगा तुम्ही, हा 24 आहे, हा मायनस 24 आहे. ग्रेटर नंबर आता एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे? 24. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती आलेली आहे? 24. ग्रेटर नंबर काय मग? एक्स स्क्वेअर बाय 2. एक्स स्क्वेअर बाय 2 24 भागीला 2 किती आला? 12. ठीक आहे. एकदा फास्ट मध्ये एकदा रिव्हिजन करतो. इकडे लक्ष द्या. स्मॉलर नंबर घेतलेला आहे एक्स कंडिशन नुसार. फ्रॉम गिवन कंडिशन जो ग्रेटर नंबर होता त्याची जर दुप्पट केली तर ती स्मॉलर नंबरच्या स्क्वेअरच्या बरोबर होते. मग स्मॉलर नंबरचा केला स्क्वेअर. ग्रेटर नंबर त्याचा दुप्पट आहे. कोणाच्या? स्मॉलर नंबरच्या दुप्पट नाही, तो त्याच्या स्क्वेअरच्या दुप्पट आहे. मग ग्रेटर नंबर काय झाला? याच्या स्क्वेअरचा काय होईल? अर्धा. आपण मग डिफरन्स दिलेला आहे त्यांचा किती? 120. कोणाचा डिफरन्स दिलेला आहे? फक्त एवढं लक्षात ठेवा. इथं तुमचं कन्फ्युजन जे होणार ते या स्क्वेअर या शब्दामुळे होणार आहे. कोणत्या? स्क्वेअर. लक्षात राहू द्यायचं. तुम्ही डायरेक्ट काय करसाल? एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस एक्स यांचा स्क्वेअर करावा लागेल. एक्स स्क्वेअर बाय 2 चा स्क्वेअर मायनस एक्स चा स्क्वेअर. याला सॉल्व्ह करणं सोपं आहे. एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर झाला एक्स ची पॉवर 4. 2 चा स्क्वेअर 4. 4 काढून टाकण्यासाठी पूर्ण याला आपण मल्टिप्लाय केलं. इथून 4 कट झाले. इकडे 4 जोडल्या गेले. इकडे 4 जोडल्या गेले. 480 ला इकडे आणलं मायनस. याला सॉल्व्ह करू शकत नाही म्हणून याला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आणलं. कोणत्या फॉर्म मध्ये आणलं? स्क्वेअरच्या. हे तर सांगायची गरज नाही. याच्यावर भरपूर गोष्टी झालेल्या आहेत. हे तुम्हाला समजलंही पाहिजे. इथून पुढं एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे? एम किंवा एम ची व्हॅल्यू काय आहे? एक्स स्क्वेअर. मग एम ची जी व्हॅल्यू आलेली आहे 24 आलेली आहे आणि किती आलेली आहे? मायनस 20. तर मायनस 20 घेऊ शकत नाही कारण त्याचं रूट निघत नसतं. ठीक आहे. एक मिनिट. हे रूट मायनस आत गेलं आपलं. मायनस बाहेर पाहिजे. ते मायनस 24 असं पाहिजे. हा ठीक आहे. मग एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 24 आहे. मग एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 24 जर रूट घेतलं तर दोन व्हॅल्यू पॉसिबल आहे. कारण लक्षात द्या मायनस 4चा स्क्वेअर आहे किती? 16. प्लस 4चा स्क्वेअर आहे किती आहे? 16. म्हणजे 24 हा स्क्वेअर दोन संख्यांना देऊ शकतो, मायनस आणि प्लस. म्हणजे दोन नंबर पॉसिबल झाले स्मॉलर आपले. एक तर 24 किंवा मायनस 24 रूट मध्ये. आता ग्रेटर नंबर एक्स स्क्वेअर बाय 2. एक्स स्क्वेअर बाय 2 कोणताही नंबर घ्या तुम्ही. 24 चा स्क्वेअर करा म्हणजे रूट 24 चा स्क्वेअर काय होईल? 24 मायनस रूट 24 चा स्क्वेअर काय होणार आहे? 24च होणार आहे. म्हणजे फायनल आन्सर आलं तुमचं 12. स्मॉलर नंबर 24 किंवा मायनस 24. ठीक आहे. लिहून घ्या बरोबर. हा सेम क्वेश्चन तुम्हाला एक सिंपल मेथड सांगतो थोडी. आपण काय पहिले काय घेतलं होतं? स्मॉलर नंबर. आता घ्या ग्रेटर नंबर. लेट लक्ष द्या. ग्रेटर नंबर बी एक्स. ग्रेटर नंबर बी एक्स. आता काय मग बघा, ग्रेटर नंबर एक्स इथपर्यंत आलो. आता स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर काय? स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर. स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर. स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज म्हणजे इज इक्वल टू ट्वाइस द ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबर एक्स घेतलेला आहे. स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर काय येईल? ट्वाइस द ग्रेटर नंबर. ट्वाइस द ग्रेटर नंबर. झाले इथपर्यंत कळालं. आता फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन किंवा कंडिशन. फ्रॉम गिवन कंडिशन मोठा नंबर कोणता आहे? एक्स. स्क्वेअर ऑफ डिफरन्स बिटवीन स्क्वेअर ऑफ टू नंबर इज 120. ग्रेटर नंबरचा स्क्वेअर करा, एक्स स्क्वेअर होईल. ठीक आहे.
स्मॉलर नंबरचा स्क्वेअर काय होईल? स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर. काय? स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर ऑलरेडी काढलेला आहे आपण. स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर काय येईल? 2x. यांचा फरक किती आहे? 120. मग x स्क्वेअर मायनस 2x मायनस 120 इज इक्वल टू 0. 120 चे फॅक्टर पाडायचे, मायनस 120 चे दोन फॅक्टर असे पाडा, त्यांच्यातला फरक 2चा असला पाहिजे. सांगा पटकन फॅक्टर. 120 चे 12 आणि 10 बर, मायनस 12 प्लस 10 मायनस 12 प्लस 10. ठीक आहे. हे फॅक्टर जर घेतले आपण, एक्स स्क्वेअर मायनस 12x प्लस 10x मायनस 120 इज इक्वल टू 0. या दोघांमध्ये कोण कॉमन आहे? फक्त x आत उरेल, x मायनस 12. हे ब्रॅकेट ॲज इट इज समोर, x मायनस 12. x ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 10x येतील, प्लस 10 इज इक्वल टू 0. या दोघांमधून कॉमन निघेल x मायनस 12, x प्लस 10 ॲज इट इज. ठीक आहे. x इज इक्वल टू 12 और x इज इक्वल टू मायनस 10. ठीक आहे. x इज इक्वल टू मायनस 10 इज नॉट पॉसिबल. इज नॉट पॉसिबल कारण त्याचा स्क्वेअर निघू शकत नाही, त्याचा स्क्वेअर रूट निघू शकत नाही. ठीक आहे. आता ह्या झाल्या आपल्या व्हॅल्यू. मग x ची व्हॅल्यू किती आली? 12. आता मग द ग्रेटर नंबर किती येईल आपला? डायरेक्ट x आलेला आहे. देअरफॉर द ग्रेटर नंबर इज x. म्हणजेच x म्हणजेच किती आला तो? 12. ठीक आहे. मग देअरफॉर स्मॉलर नंबर काय येईल? स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर आहे. स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर. स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर दिलेला आहे आपल्याला कंडिशन मध्ये. स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर काय दिलेला आहे आपल्याला? 2x म्हणजे 2 गुणिला 12 किती होईल? 24. स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर किती झाला? 24. स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर, स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर. देअरफॉर स्मॉलर नंबर काय येईल रे मग? रूट 24. स्मॉलर नंबर येईल तुमचा प्लस मायनस रूट 24. ठीक आहे. मग देअरफॉर फायनल आन्सर मध्ये ग्रेटर नंबर इज 12 and smaller number is root 24 or minus root 24. ही मेथड इजी आहे का? बर, हे लिहून घ्या मग. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन घेऊ आपण 15 नंबरचा. बाकीचे पण घेणार आहे, ताण नका घेऊ. आता एक क्वेश्चन शिकलो आपण पिंटू आणि निसूचा, तो वर्कचा. आठवतं तुम्हाला? याला काम करायला 1 दिवस लागतात, त्याला आपण सेम घेतलं होतं. आता इथं बघा, याच्यात उलटा असतं थोडं. इथं अ टँक फिल्स कम्प्लिटली इन 2 hours. एक टाकी आहे पाण्याची, तिला 2 तास लागतात भरायला जर दोन्ही नळ ओपन केले. इफ ओनली 1 टॅप इज ओपन ॲट अ गिवन टाइम. जर एकच टॅप ओपन केला तर स्मॉलर टॅपला 3 तास जास्त लागतात. किती तास जास्त लागतात? 3. मग मोठ्या टॅपला किती लागत असेल? 3 तास कमी. ठीक आहे. आपण जर आता समजा इथं घेऊ, सोपा क्वेश्चन आहे, दिसायला अवघड फक्त. लेट लार्जर टॅप फिल्स टँक इन x hour. आता तुम्ही मला सांगा, लार्जर टॅप आहे मोठ्या नळाला फिल करायला x तास लागतात. किती तास लागतात? x. तर स्मॉलर टॅपला किती लागतील? x प्लस 3 का x मायनस 3? x प्लस 3. का? कारण छोटा नळ आहे तर त्याला टांकी भरायला काय लागेल? वेळ जास्त लागेल. हा फरक असतो. तिकडे दिवसामध्ये काय असतं? जास्त असलं तर जास्त. इकडे उलट आहे, जास्त असलं तर कमी तास लागतात आणि कमी असलं तर जास्त तास लागतात. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. मग देअरफॉर स्मॉलर टॅप विल फिल टँक इन x plus 3 hours.
किती तास लागतील याला? 3 तास जास्त. मग फ्रॉम गिवन कंडिशन काय होईल? तुम्हाला सांगितलं मी, दिवसाचं एक्झाम्पल असो किंवा हे टॅबचं एक्झाम्पल असो, त्याचे रेसिप्रोकल घ्यायचे. काय घ्यायचे? रेसिप्रोकल. 1/x + 3 या दोघांना मिळून किती तासात, हे दोघं जर नळ ओपन केले तर 2 तासामध्ये भरू शकते. किती तासामध्ये? 2. ठीक आहे. 1 मिनिट, 1/2 करावं लागेल याला पण. हां, रेसिप्रोकल बघा, हे 2 एक्झाम्पल लक्षात ठेवा तुम्ही, हा आणि तो. याच्यात रेसिप्रोकल घ्यायचे. रेसिप्रोकल म्हणजे त्यांच्या उलट व्हॅल्यू. क्रॉस मल्टिप्लाय x + 3, याला क्रॉस मल्टिप्लाय x × 1 x, अपॉनमध्ये दोघांचा गुणाकार x + 3. इकडे आहे तुमचं 1/2. मधात साईन कोणतं आहे? प्लस. x + x किती झाले? 2x + 3, अपॉनमध्ये आत मल्टिप्लाय करा x² + 3x, इकडे 1/2. आता 2 ने इकडे मल्टिप्लाय करा, याने इकडे मल्टिप्लाय करा. x² + 3x × 1, x² + 3x × 1. आता कसं आहे, क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुमच्या माइंडमध्ये आलं पाहिजे की x² ची टर्म डाव्या बाजूला घ्या. कोणत्या बाजूला? डाव्या. म्हणून सुरुवातीला आपण यानं मल्टिप्लाय केलं x² + 3x × 1. आता 2 ने इकडे मल्टिप्लाय करा. 2 गुणिला ब्रॅकेटमध्ये 2x + 3, x² + 3x ॲज इट इज. 2 ने मल्टिप्लाय केल्यावर होतील 4x + 6. इकडं आणा x² + 3x, 4x इकडे आल्यावर झाले मायनस, 6 इकडे आल्यावर झाले मायनस. या दोघांना सॉल्व्ह करा. x² - x - 6 = 0. पटकन फॅक्टर सांगा. -6 आणि -1 फरक. मायनस म्हटल्यानंतर फरक चेक करायचा. 3 दुनी 6. कोणत्या संख्येला मायनस द्यावं लागेल? मोठ्या संख्येला. ठीक आहे. म्हणजे याचं आन्सर येईल तुमचं x² - 3x + 2x - 6 = 0. दोघांमध्ये कॉमन कोण आहे? x. आत काय उरलं? x - 3, ब्रॅकेट ॲज इट इज समोर x - 3. या एक्सला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे +2x येतील, +2. कॉमन कोण आहे आता? x - 3. उरेल कोण? x + 2. डायरेक्ट सॉल्व्ह करू शकता. x = 3 और x -2. टाईम निगेटिव्ह असतो का? टाईम इज नेवर निगेटिव्ह. टाईम इज नेवर निगेटिव्ह. एक्स कोणासाठी घेतलं होतं? लार्जर टॅप. आता त्यांना आपण काय म्हटलं होतं? हाऊ मच टाईम डज इच टॅप टेक टू फिल टँक कम्प्लीटली. प्रत्येक नळाला स्पेशलमध्ये किती टाईम लागेल? एक्स कोणासाठी आहे? लार्जर टॅप. लार्जर टॅप विल रिक्वायर्ड, किती तास लागतात मग त्याला? 3 hours. अँड स्मॉलर टॅप विल रिक्वायर्ड, स्मॉलर टॅपला 3 तास जास्त लागतात. म्हणजे किती लागतील मला त्याला? 6 hours. ठीक आहे. सोपा आहे क्वेश्चन. दिसायला अवघड आहे पण क्वेश्चन इझी आहे. घ्या लिहून. क्वेश्चन मोठा आहे पण सोपा आहे. बघा 13 नंबरचा क्वेश्चन. रंजना wants to distribute 540 oranges among some students. 540 ऑरेंज वाटायचे संत्रे. If 30 students were more, each would get 3 orange less. प्रत्येकाला किती मिळाले असते? कमी 3. ठीक आहे. आता समजा मला सांगा टोटल ऑरेंजेस किती आहे? 540. ठीक आहे. आता 30 स्टुडंट जास्त असते म्हणजे समजा पहिले x स्टुडंट आहे. किती स्टुडंट आहे? x. आता मला सांगा समजा 100 गोष्टी आपल्याकडे, 100 चॉकलेट आहे. किती? 100. 20 जणांना वाटायचे. प्रत्येकाला किती येतील? 100 चॉकलेट आहे, 20 जणांमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. तर टोटल प्रत्येकाला किती येतील? मग आता समजा 540 ऑरेंजेस आहे, x जणांना वाटायचे. x म्हणजे किती येईल ते? 540 भागीला x. 100 होते, 20 जणांना वाटायचे. आपण काय केलं? 100 भागीला 20 केलं. 540 आहे, किती जणांमध्ये वाटायचे? x. म्हणजे काय येईल ते? 540 x. आता किती विद्यार्थी वाटले? 30. ऑरेंज तेवढीचे 540 ऑरेंज आहे पण विद्यार्थी किती झाले आता? 30. x + 30.
म्हणजे मला सांगा, विद्यार्थी वाढले तर संख्या संत्रांची मिळणारी संख्या कमी असेल का जास्त असेल? विद्यार्थी वाढल्यावर कमी कमी. त्याच्यामुळं जी पहिले एक्स होते ती जास्त असतील मिळालेले, एक्स प्लस 30 वाल्यांना कमी मिळाले असतील. किती कमी मिळाले? 3. किती कमी मिळाले? 3. हा कन्सेप्ट येतो. मग आपण लिहू आता, लेट द नंबर ऑफ स्टुडंट बी एक्स. लेट द नंबर ऑफ स्टुडंट इज एक्स. ठीक आहे. आता हे नंबर ऑफ स्टुडंट इज एच. आता नंबर ऑफ ऑरेंजेस किती आहे? नंबर ऑफ ऑरेंजेस किती आहे? 540. किती आहे? 540. आता मग इच स्टुडंट विल गेट किती मिळतील त्याला? 540 भागीला एक्स ऑरेंजेस. किती मिळतील? 540 भागीला एक्स ऑरेंजेस. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? काय काय केलं? समजा एक्स घेतले आपण, नंबर ऑफ ऑरेंजेस 540, तर प्रत्येकाला किती मिळेल? 540 भागीला एक्स. आता फ्रॉम गिवन कंडिशन, दिलेल्या अटीवरून. काय अट दिलेली आहे? 540 भागीला एक्स हे सुरुवातीला मिळालेले, त्याच्यानंतर मुलांची संख्या वाढली, त्याच्यामुळे ऑरेंजेस कमी मिळतील त्यांना. काय मिळतील? कमी. किती कमी मिळतील? 3. आता हा कन्सेप्ट, हा जो क्वेश्चन होता तो 1/2 घेतला होता आपण. का? कारण तो रेसिप्रोकल वाला आहे. कोणता आहे तो? रेसिप्रोकल. हा रेसिप्रोकल वाला आहे का? नाही. सरळ सरळ क्वेश्चन आहे. 3 ऑरेंज कमी मिळून राहिले. किती कमी मिळून राहिले? 3. 540 कॉमन घेऊन तिकडे पाठवून देऊ डायरेक्ट. म्हणजे इकडे काय उरेल? 1/x मायनस 1/x प्लस 30. 540 कॉमन घेऊन तिकडल्या साईडला पाठवले आपण, तर काय झाले ते? 540. 3 न कितीचा भाग जाईल? 18, म्हणजे 180. आता इथं क्रॉस मल्टिप्लाय करा. एक्स प्लस 30 या 1 ला मल्टिप्लाय केलं एक्स प्लस 30 ना, या एक्स ने याला मल्टिप्लाय करा, मायनस एक्स, खाली दोघांचा गुणाकार, एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 30, इकडं 1/180 ॲज इट इज. ठीक आहे. समजलं? आता बघा, हे एक्स मायनस एक्स काय झाला? कॅन्सल. एक्स मायनस एक्स झाला कॅन्सल तुमचा. ठीक आहे. आता काय उरेल मग? बाकीच्या इकडे लक्ष द्या. एक्स मायनस एक्स झाला कॅन्सल. ठीक आहे. एक मिनिट, काही नाही, लक्ष द्या. एक्स मायनस एक्स काय झाला? कॅन्सल. ठीक आहे, बरोबर आहे. आता काय उरलं आपल्याकडं? वरती उरले फक्त 30. किती उरले वरती? 30. खाली एक्स गुणिला एक्स काय झालं? एक्स स्क्वेअर. एक्स गुणिला 30 30x आणि 1/180. कळालं इथपर्यंत? आता क्रॉस मल्टिप्लाय परत. 30x राहिलं का? एक्स. आता क्रॉस मल्टिप्लाय जर केला आपण, 30 गुणिले 180 एक्स स्क्वेअर. आता तुम्हाला माहिती आहे एक्स स्क्वेअरची टर्म डाव्या बाजूला ठेवायची. एक्स स्क्वेअर प्लस 30x आणि इकडे किती होतील? 30 गुणिला 180. मग याला इकडे आणा. एक्स स्क्वेअर प्लस 30x 18 गुणिला 3 किती होतात? 54. किती? अरे 54 होतात ना रे. 18 त्रिक 24 कसं काय? मग 8 त्रिक 24 होतात ते. हा, आता कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 54? किती? 54. आणि फरक 30चा आहे. कितीचा? 30. कोणत्या दोन संख्या अशा? मग 54 गुणाकार कोणाचा होतो बघा तो पहिले. नम सका 54. मग 90 आणि 60 केलं तर आपण जमतं का? पहा बरं. जमतं. मग 90 आणि 60. 90 आणि 60 मायनस कोणाला दिसाल? छोट्या संख्येला, कारण फरक कसा आहे आपला? प्लसचा. ठीक आहे. आता एक्स स्क्वेअर 30 ला डिवाइड करा 90 आणि 60 मध्ये. 90x मायनस 60x आणि 54 इज इक्वल टू 0. या दोघांमध्ये कॉमन कोण निघेल? एक्स. आत उरलं एक्स प्लस 90 ॲज इट इज समोर एक्स प्लस 90. एक्स ला किती गुणलं म्हणजे मायनस 60 इज इक्वल टू 0. दोघांमधून कॉमन परत एक्स प्लस 90 कॉमन सेकंड ब्रॅकेटमध्ये, एक्स मायनस इज इक्वल टू 0. therefore x is equal to minus 90 or x is equal to
प्लस 60. ठीक आहे. आता x इज इक्वल टू -90 पॉसिबल आहे का? नाही. x इज इक्वल टू -90 इज नॉट पॉसिबल. आता काय विचारलं ते बघा. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट. नंबर ऑफ स्टुडंट किती आले? 60. आपण किती घेतले? नंबर ऑफ स्टुडंट 60. Therefore, number of students are 60. ठीक आहे. बघा फक्त ही स्टेप जर केली तुम्ही, या 2 स्टेप, तर आन्सर ताबडतोब येतो. कळालं? व्हॅल्यू. लास्ट क्वेश्चन तुमचा जो बाकी होता आपला 14 नंबरचा, थोडा डिफरंट आहे. फक्त काय काय कंडिशन दिलेल्या तेवढं चेक केल्या की आन्सर येऊन जातो. 14. मिस्टर दिनेश ओन्स अन ॲग्रिकल्चर फार्म. एक ॲग्रिकल्चर फार्म. द लेंथ ऑफ फार्म इज 10 मीटर मोर दॅन ट्वाइस द ब्रेड. काही कंडिशन दिलेली की लांबीपेक्षा समथिंग समथिंग. इन ऑर्डर टू हार्वेस्ट रेन वॉटर जमा करण्यासाठी ही डग स्क्वेअर शेप. एका एका गोष्टीला महत्व आहे. आता इथं बघा, लेंथ अँड ब्रेड ते म्हणजे तो काय रेक्टँग्युलर आहे. कसं आहे तो? रेक्टँग्युलर. स्क्वेअर शेप पॉन्ड म्हणजे एक तळ आहे. ते तळ कसं आहे? स्क्वेअर शेप. म्हणजे रेक्टँगलची प्रॉपर्टी वापरणे, परत कोणाची प्रॉपर्टी वापरणे? स्क्वेअरची. त्याच्यासाठी साइड ऑफ पॉन्ड दिलेली आहे, 1/3 ऑफ ब्रेड, आणि लेंथ पण ब्रेडवरच डिपेंड आहे. म्हणजे आपण ब्रेडला घेऊन क्वेश्चन सुरू करू शकतो. कोणाला? ब्रेडला. द एरिया ऑफ द फार्म पुढचं नंतर पाहू आपण. आता ब्रेडवर डिपेंड गोष्टी म्हणून ब्रेडला द ब्रेड घ्या आपण. लेट ब्रेड्थ ऑफ फार्म इज. कशामध्ये? मीटर आहे का काही? हा, मीटर. एक्स मीटर. ब्रेड किती घेतली आपण? एक्स मीटर. मग देअरफॉर लेंथ ऑफ फार्म. आता लेंथ ऑफ फार्म कशी बघा. लेंथ ऑफ फार्म काय म्हटलेली? 10 मीटर मोर. कितीने जास्त आहे? 10. 10 मीटर मोर दॅन ट्वाइस द ब्रेड. म्हणजे ब्रेडच्या दुपटीपेक्षा 10 जास्त. ठीक आहे. आता त्याच्यानंतर इन ऑर्डर टू हार्वेस्ट रेन वॉटर ही डग अ स्क्वेअर शेप पॉन्ड इनसाइड द फॉर्म. आता फॉर अ स्क्वेअर शेप पॉन्ड. स्क्वेअर शेप पॉन्ड साठी काय होईल? लेंथ दिलेली आहे. द साइड ऑफ पॉन्ड. आता जो स्क्वेअर असतो बघा, हा झाला तुमचा रेक्टँगल. ठीक आहे. काय? हा रेक्टँगल. आणि याच्यामध्ये एक स्क्वेअर शेप असं काहीतरी तळ तयार केलेलं आहे. कसा आहे तो? स्क्वेअर शेप. समजलं? काय? स्क्वेअर शेप. हे एक रेक्टँगल म्हणजे एक शेप आहे, त्याच्यामध्ये हे स्क्वेअर शेप तळ तयार केलेलं आहे. आता याची साईड आहे. प्रत्येक बाजू कशी असते स्क्वेअरची? सारखी. इकडे लेंथ ब्रेड. ठीक आहे. इथं लिहू शकतो आपण, ही याची लेंथ. काय? लेंथ. ऑपोजिट पण काय असते? याची लेंथच असते. ठीक आहे. हे ब्रेड. ही काय? ब्रेड. आणि हे साईड. स्क्वेअरची साईड कशी असते? सारखी. ती साईड दिलेली आहे आपल्याला. साईड जी दिलेली आहे स्क्वेअरची ती 1/3 ऑफ ब्रेड. तर ब्रेड किती घेतलेली आपण? एक्स. 1/3 ऑफ एक्स. तर काय होईल ती? x/3 मीटर. म्हणजे ब्रेड घेतली होती आपण एक्स, लेंथ आली आपली 2x + 10 आणि स्क्वेअरची बाजू आली x/3. ठीक आहे. ह्या झाल्या आपल्या कंडिशन. द एरिया ऑफ. आता डायरेक्ट घेऊ शकतो आपण फ्रॉम गिवन कंडिशन. फ्रॉम गिवन कंडिशन. बघा आता दिलेल्या अटीवरून लक्ष द्या बरोबर. द एरिया ऑफ फार्म इज. एरिया ऑफ फार्म इज म्हणजे काय? इज इक्वल टू 20 टाइम्स द एरिया ऑफ पॉन्ड. 20 टाइम्स एरिया ऑफ पॉन्ड. ठीक आहे. मग आता याचा एरिया म्हणजे काय असतो? लांबी गुणिला रुंदी. लेंथ इंटू ब्रेड्थ. याचा एरिया काय असतो?
साईडचा स्क्वेअर म्हणजे बाजूचा स्क्वेअर, साईडचा स्क्वेअर हा झाला एरिया स्क्वेअर साठी. लेंथ किती आहे 2x + 10. आता व्हॅल्यू टाकायचं फक्त, आन्सर येऊन जाईल. 2x + 10 ब्रेड ते तुमची x 20 गुणिला x/3 चा स्क्वेअर. x न मल्टिप्लाय करा 2x² + 10x इज इक्वल टू 20 × x² / 9. ठीक आहे. आता x चा स्क्वेअर झाला x² आणि 3 चा स्क्वेअर काय झाला 9. मल्टिप्लिकेशन मध्ये आपण त्याला इकडे घेऊ शकतो. 9 ने इकडे मल्टिप्लाय करून घ्या. 9 इकडे आल्यावर काय होतील 9 दुनी 18. काय एक स्टेप टाकू, एक स्टेप घ्या परत. 2x² + 10x इज इक्वल टू 20x². काय झाले 20x². ठीक आहे. हम्म 20x². आता 9 न मल्टिप्लाय करा काय होईल 18x². 9 गुणिला 10 90x इज इक्वल टू 20x². काही उरलंच नाही का रे बाकी. बरं ठीक आहे जाऊ द्या. 20x² ह्या व्हॅल्यू तिकडे घेऊन चला. 20x². 18 तिकडे आल्यावर काय झाले मायनस 90 तिकडे गेल्यानंतर काय झाले मायनस 90x इज इक्वल टू 0. 20 मधून 18 गेले x² सोडतो, याला सोडू शकतो आपण. 20 मधून 18 गेले 2. 2x² - 90x इज इक्वल टू 0. आठवतं का 7m² - 21m. आठवतं क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय घेतलं होतं कॉमन, सेम असं कॉमन घ्यायचं. 2x कॉमन घेऊ शकतो. किती कॉमन घेऊ शकतो 2x. आत काय उरेल x - 45. कसं उरलं बघा. 2 बाहेर घेतले, x बाहेर घेतला तर एक x उरला फक्त. 45 ला 90 ला 2 न भाग दिल्यावर किती उरले 45 आणि x तर ऑलरेडी घेतलेला आहे. आता याला वेगळं करा. 2x इज इक्वल टू 0 और x - 45 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू डायरेक्ट काय येईल 0 और x इज इक्वल टू 45. लेंथ 0 असेल का, ब्रेड 0 असेल का. ब्रेड इज नॉट 0. ठीक आहे. हे झालं इथपर्यंत. आता काय काय गोष्टी होत्या बघा. काय विचारलं फाइंड द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ द फार्म अँड ऑफ द पॉन्ड. म्हणजे सगळंच विचारलं तुम्हाला. लेंथ विचारली, ब्रेड्थ विचारली आणि साईड पण विचारली. आता लेंथ काढू, पहिले ब्रेड्थ काढू. ब्रेड्थ किती आलेली आहे ब्रेड्थ ऑफ फार्म 4 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे तुमचा. ब्रेड्थ ऑफ फार्म आलेली तुमची 45 मीटर. किती आलेली आहे 45 मीटर. सेकंड लेंथ ऑफ फार्म. लेंथ ऑफ फार्म, लेंथ ऑफ फार्म सांगा 2x + 10. 2x + 10 म्हणजे 2x + 10 2 गुणिला 45 + 10 म्हणजे 100 मीटर. किती आलेली आहे 100 मीटर. आणि थर्ड साइड ऑफ पॉन्ड. साइड ऑफ पॉन्ड, साइड ऑफ पॉन्ड काय आहे x/3 म्हणजे 45/3. x/3 45/3 15 मीटर. हा झाला तुमचा क्वेश्चन. ठीक आहे समजलं. इथं आपले सगळे क्वेश्चन झालेले. लिहून घ्या पद्धतशीर. सोपा आहे, याला काही अवघड वाटू देऊ नका. आन्सर आल्यानंतर याला सॉल्व्ह करणे काही अवघड नसतं. व्हिडिओ रिपीट मोडवर बघून घ्यायचा, समजून जाईल.